नमस्कार, तुमचे मनस्वी स्वागत या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ या लिटररी टर्मविषयी चर्चा करणार आहोत. इंग्रजी विषयात नेटसेटच्या परीक्षेमध्ये या लिटररी टर्मबद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात. विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ यांना अविश्वासाचे स्वेच्छानिलंबन असे म्हणतात. तेव्हा ही लिटररी टर्म आपण आपल्या मराठी भाषेतून समजून घेऊया. या लिटररी टर्मचा सर्वप्रथम वापर सॅम्युअल टायलर कोलरिज याने त्यांच्या बायोग्राफिया लिटरेरिया या पुस्तकात सर्वप्रथम केला. खरे किंवा खोटे यात भेद करण्याची मानवी शक्ती ही विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ या संज्ञेच्या मुळाशी आहे. अविश्वासाचे स्वेच्छानिलंबनाची प्रक्रिया ही वास्तववादी व अवास्तववादी या दोन्ही प्रकारच्या नाटकात घडते. नाटकात प्रेक्षकाला समोर रंगमंचावर जे चालले आहे ते खोटे आहे हे माहीत असूनही तो स्वतःहून त्यावर अविश्वास दाखवण्याचे नाकारतो. त्याला एका अर्थाने खरे मानतो किंवा तात्पुरते खरे मानतो. याला विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असे म्हणतात. नॉन रिअलिस्टिक नाटकात जिथे कुठल्याही स्थळाची प्रतिकृती नसेल, सर्व नाटक मोकळ्या रंगमंचावर खेळले जात असेल, अशा नाटकात अविश्वासाचे स्वेच्छानिलंबन अधिक तीव्र होते. ज्या नाटकात हे नाटक आहे यावर जोर दिलेला असतो, उदाहरणार्थ बेर्टोल्ट ब्रेcht यांची नाटके, या नाटकात सुद्धा ही प्रक्रिया घडते. सॅम्युअल टायलर कोलरिजच्या मते रंगमंचीय सादरीकरणाचे स्वरूप हे एका तात्पुरत्या अर्धसत्यासारखे असते. एक नकारात्मक विश्वास जाणीवपूर्वक जोपासला जातो. टी कोलरिजने ही संज्ञा काव्यातल्या अतिमानवी व्यक्तिरेखांना जरी उद्देशून वापरली असली तरी वास्तववादी पात्रांना व प्रसंगांना देखील ती लागू पडते. फॉर एक्झाम्पल, जॉन मिल्टन यांच्या पॅराडाईज लॉस्टमधील सॅटर्न, शेक्सपियर यांच्या किंग लिअरमधील एडमंड आणि ऑथेल्लोमधील इयागो या पात्रांना देखील विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ ही संज्ञा लागू पडते. So friends, thank you listening for this educational audio. Thank you very much.